आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। खरं तर प्रवक्ता म्हणून पहिल्यांदा झाल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार बंधूसोबत चहापान असा कार्यक्रम ठेवावा असं मी आदरणीय अध्यक्षांना विनंती केली आणि मग त्यानिमित्त मग ते म्हणले आलेच तर ते आम्ही सत्कार पण करू। म्हणजे एकात एक असं आज खरं तर या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, शशिकांतजी शिंदे, जयंतराव पाटील साहेब, रोहितदादा पवार, जितेंद्रजी आव्हाड साहेब या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रात प्रवक्तेची निवडची जेव्हा बैठक झाली तेव्हा मोठी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही नावं त्या समाजातले, त्या भागातले, त्या विषयावर काम करणाऱ्या लोकांची चर्चा झाली आणि त्यामधून एक 16 प्रवक्ते महाराष्ट्रासाठी नेमले। त्यामध्ये माझं स्वतःचं त्यांनी त्याच्यामध्ये नाव घेतलं, ते मी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं खरं तर मी जाहीर आभार मानतो। आणि त्यासोबतच या भागात आता मी परभणीचा मूळ रहिवासी असलो तरी मला आता 12 वर्ष झाले संभाजीनगरला। मी एप्रिल 2013 पासून संभाजीनगरमध्ये राहतो। सावरकर चौकामध्ये आपलं मोठं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे आपण MPSC, बँक, रेल्वे, LICचं प्रशिक्षण देतो। शेकडो तरुण तिथून आपण नोकरीला लागलेत। आपलं पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये आपण सगळे जर जुने जाणते मंडळी आपल्याला साहेब तुम्हाला स्टडी सर्कल आनंद पाटील म्हणून माहित होते, ज्यांनी महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षेची चळवळ उभं केली, त्यांचं सेंटर आपण चालवतोय। जे आपण घेतलेलं सेंटर आपलं नागपूरमध्ये आपल्या सीताबर्डीमध्ये फॉर्च्यून मॉलमध्ये सेंटर आणि परभणी, हिंगोली अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण काम केल्यामुळे महाराष्ट्रभरात अनेक तरुणांचा आपल्याकडे संच आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक वेगळ्या अडचणीत आहे, संकटात आहे। केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आपल्या पार्टीच्या मागच्या काळात 2 शकलं झाले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला आपल्याला सगळ्याला मिळून लढायचं आहे। पण खरं तर आपल्याला सगळ्याला इतिहासाचे आपण अभ्यासक आहात। आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा जिजामातांनी किती लोकांना आणि शिवाजी महाराजांनी किती मावळे तयार केले। तुम्ही आपण प्रत्येक मावळा जर आता ताकदीने लढायचं ठरवलं, आता खाजाबाईंनी सांगितलं, खाजाबाई मी तुमच्या मताशी सहमत आहे की लोकांसोबत तुम्ही राहिलात तर लोक जुडतात। मी वागचौरे साहेब, मी 25 वर्ष परभणीला सामूहिक विवाह सोहळा करतो, तिथे किमान 3-3.5 हजार लग्न केले। 3 वर्षापासून आपण संभाजीनगरला सुरू केलेला आहे, इथे जवळपास 200-250 लग्न झाले। पहिल्या वर्षी 130, नंतर शासनाने अनुदान दिलं नाही म्हणून पण आम्ही हिंगोलीला पण सुरू केला 3 वर्षापासून। तर लोकांमध्ये काम केलं, प्रामुख्याने हे काम आम्ही करतो। आम्ही परभणीला शासकीय रुग्णालयाच्या जवळ आमची संबोधी मित्र मंडळाची एक टीम तयार केली होती की कुणी गरीब माणूस आला तर त्याला मदत करण्याचं काम करायचं। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या 25 वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो आणि ते जमा झालेलं रक्त ते आपलं हक्काचं असतं आणि गरीब ग्रामीण भागातनं माणूस जेव्हा इथं हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या पेशंटला जर रक्त द्यायची वेळ आली तर त्याच्या नातेवाईकाला बघितलं तर खरं तर त्यालाच रक्त द्यायची गरज असते। म्हणजे असं तर अशा माणसाला आपण जे रक्तदान देतो त्याच्या ते कार्ड आपलं मिळतं आणि त्याच्यामधून अशा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण चळवळ चालवतो आणि या सगळ्या कामाचा फायदा भविष्यामध्ये निवडणुकांमध्ये हे जुडलेले कार्यकर्ते ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत असतात आणि तशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून उभं आहे। हमारे मसूद भाई, जहीर भाई, आमदारी बोलता हूँ और उन्होंने मेरे को महापुर बोलते
हमारे वाकचौरे साहब, कार्याध्यक्ष, यूथ, सब पूरे जितने भी आए, एक बोलने पे मैं उनका सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ। और पार्टी में एक अच्छे आदमी को प्रवक्ता बना, मैं पार्टी का भी शुक्रिया अदा करता हूँ कि जो महानगर पालिका के टाइम में जो पार्टी को टाइम देने वाला, विषय निकालने वाला, बोलने वाला आदमी, ऐसे आदमी को आज पार्टी में जो उनके ऊपर जिम्मेदारी थी, मैं शिंदे साहब का, रोहित दादा का, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। और आने वाले वक्त में महानगर पालिका बहुत नज़दीक है और अंबुरे साहब तुम मोहताज नहीं, सबने तारीफ करे, आपने कलेक्टर बनाए, तहसीलदार बनाए, और तुम्हारी बहुत मराठवाड़े के अंदर अच्छी छवि है और लोगों में अच्छा नाम है। पार्टी ने जो जवाबदारी दी है आने वाली महानगर पालिका के इसके ऊपर, और जो ग्रामीण का जो भी इलेक्शन है, तो जो यहाँ महानगर पालिका के विषय के अंदर हमारे पास बहुत विषय, ऐसे विषय है कि आज 20 साल से जो बीजेपी और शिवसेना सत्ता में थी, 20 साल से लोग, आज डैम में पानी है मगर आज 10 या 15 दिन को पानी आ रहा है। आज अपने आदरणीय पवार साहब ने ये योजना को सक्सेस करा के पैसे दिए थे। जब हम नगर सेवक थे, 300 करोड़ में ये पूरी योजना होने वाली थी। 300 से 900 हो गए, 900 से 1200 करोड़ हो गए, 1200 से 1800 हो गए और 1800 से 2800 करोड़ हो गए, फिर भी पानी नहीं आ रहा। अगर पानी की आज लाइन भी डाले तो ऐसी डाले, अंबुरे साहब में पैठन को जा रहा, वो लाइन रोड के बीच में से नहीं डाले। आज भी एक कांदा भी अगर से थोड़ा सा लीकेज होगा तो 250 फुट तक ऊंचा पानी गया था बीच में देखा, तो वो लाइन में डाले, तो उन्होंने बीच में से डाले। आने वाले वक्त में इतनी बड़ी घटना होगी कि वो आदि अगर सुधारेंगे नहीं तो आने वाले वक्त में उसका भी आप लोगों को विषय लेना पड़ेगा। दूसरी बात, जो महानगर पालिका का जो कमिश्नर है, आज जानवर को भी अपन कोटा बना के देते पत्थर डाल, मगर इन्हें नहीं, बगैर नोटिस का, बगैर कोई बोलने का आज घर तोड़ रहा, लोगों को बेघर कर रहा। भाई ठीक है, हम शहर के विकास के वास्ते हमारी कोई बोलने नहीं तो तोड़, पर पहले नोटिस दे, उनका मुआवजा दे। अगर जिसको घर दे उसको घर दे, जिसको दुकान दे, अरे बेघर कर डाला उन्होंने। आज हजारों से लोग बेघर है। अरे तूने भाई ठीक है तोड़ा तो तू बना भी तो ना, खाली तोड़ के पूरा पूरा समझा मूली भूकंप के जैसा बना के लाया था पूरा शहर। आज उसको ठीक है तोड़ कुछ भी कर, बाकी हमको शहर के वास्ते कुछ भी तोड़े, मगर लोगों के वास्ते आज जो है जिसके घर गए, आज जिसको भाड़े से घर नहीं मिल रहा, आज मुकिनवाड़ी देखो, ये बाकी इधर देखो, मेरे वार्ड में देखो, कंचनवाड़ी नक्षत्रवाड़ी को देखो। अरे कंचनवाड़ी नक्षत्रवाड़ी को अभी रोड ही बन रहा हो 100 फुट का, उन्हें बहुत 100 फुट करके उन्हें एक का तो घर की पूजा चल रही थी, 1 करोड़ रुपए का बेचारे ने खेत के घर बनाया, वो रोड पे 100 फुट का करीब, उन्होंने नए प्लान में 200 फुट का आया। अरे अभी नया प्लान ही फाइनल नहीं होता जब तक रोड तोड़ रहा है। अरे भाई ठीक है तोड़, हम विकास के लिए कोई भूलेंगे नहीं, अगर तुमको मुआवजा दे, लोगों को घरा नहीं घरा दे। आज भी जो घर है, अभी मेरे वार्ड में 10-15 घर तैयार है महानगर पालिका, जिसको घर दे उन्हें घर नहीं देना होगा, जिसका घर टूटा बेघर है, वो कुछ नहीं उन्हें बोलता कि तुम्हारा इलीगल। अरे इलीगल तो पूरा शहर इलीगल है, पुराना शहर है ये। बाकी ठीक है तू टैक्स लगा, नोटिस दे, वो विषय लेना पड़ेगा। ये बहुत महत्व का विषय, लोगों को आने वाले महानगर पालिका के अंदर लोगों के पास जाने के वास्ते बात करने को वाले अपनी पार्टी का, अगर अपन पत्रकार परिषद देके अपन लोगों तक जाएंगे तो लोग अपने साथ आएंगे। अब सुख में दुख में अगर देंगे तो अपने साथ लोग रहेंगे, अगर सुख दुख में नहीं रहेंगे तो कौन आने वाला। ये एक महत्व है और तुम ये काम करेंगे ऐसी बिल्कुल उम्मीद है। और पार्टी ने जो जवाबदारी तुमको मराठवाड़ी की दी है, एक अच्छा निर्णय लिए, मैं पार्टी को भी शुक्रिया अदा करता हूँ और आपको भी मेरे तरफ से, मेरे परिवार की तरफ से शुभेच्छा देता हूँ। त्या याच्यानुसार कोर्टाला भूमिका समजून सांगितली पाहिजे, यांनीच दाखल केलेलं आहे, कोर्ट स्वतःहून म्हणालं का, नाही तर कोर्टाने सांगायला पाहिजे की नाही आम्ही या लोकांना नोटीस देतो, या लोकांना आता घर पाडले द्यायचे, यांना नोटीस देतो। कोर्ट म्हणतं का बिगर नोटीसचं करा, कोर्ट म्हणतं कोणाला बेघर करा,
आणि याला जबाबदार 100% जे आपले लोकप्रतिनिधी. हे मला आता असं म्हणायचं की आता आपण सगळेच प्रवक्ते होऊया, सगळे फेसबुक व्हॉट्सअप चालू आहे यांच्या विरोधात. हे तर टीव्ही चॅनलवर किंवा पेपरला येते यांच्या पद्धतीने करतील, पण आपण सुद्धा जनजागृती करणं गरजेचं आहे. उलट या महाराष्ट्राची वरमाई तशी आहे, हे सगळं वरडत असेल. याला महानगरपालिकेच्या 7-8 वर्ष का निवडणुका घेतल्या नाही? कारण यालाच खाली मिळत. नगरसेवक हे, महापौर हे, स्टँडिंग कमिटी चेअरमन हे, म्हणून यांनी महानगरपालिकेचे इलेक्शन घेतले नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन का घेतले नाही? हे जे आमदार आहे, हेच सभापती, हेच बांधकाम सभापती, हेच आरोग्य खात्याचे सभापती, हेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष हेच, नगरपालिकेचे स्टँडिंग कमिटी हेच. यांना उलट हे नालायक गव्हर्नमेंट आहे, हे नालायक विचारानं आलेलं गव्हर्नमेंट आहे. हे आता राहुल गांधींनी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याने आता अगदी लोकांसमोर आणून दिलेलं आहे. हे चोरीनं आलेलं गव्हर्नमेंट आहे. हे चोट्टे लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे आम्ही चोट्टे म्हणून जास्तीत जास्त दुबाट्याचा धंदा त्यांचा चाललेला आहे. पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या याच्यानुसार आपण चालणारी मंडळी आहोत. फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारी आपण मंडळी आहोत. यांना आपल्या हक्कानं, लोकशाही मार्गानं यांना खेचू आणि यांनी जे चुकीचं केलं याचं प्रायश्चित्त आपण आपली सत्ता आल्यानंतर निश्चितपणे देऊ. ही याच्यासाठी आपल्याला आता कामाला लागायचं. आदाब जय भीम. आज हमारे मराठवाड़ा के लिए ये बहुत ही गौरवशाली बात है कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहब ने हमारे आदरणीय महाराष्ट्र के समाज भूषण जो अपने विचारों से शिव शाहू फुले अम्बेडकर साहब की जो है तो विचारधारा को लेके चलते हैं, आगे बढ़ाते हैं, तमाम नौजवानों को जो है तो उज्जवल भविष्य की तरफ ले जाने का जो उन्होंने संबोधि अकेडमी के माध्यम से जो एक नेटवर्क, एक जाल पूरे महाराष्ट्र में फैलाया हुआ है. आज आपको इनके ज़रिए से हज़ारों जो है तो पुलिस ऑफिसर मिलेंगे, तलाटी मिलेंगे, तहसीलदार मिलेंगे और जो है तो आला अफसर जो है तो IAS और IPS भी जो है तो मिलेंगे. तो इस तरीके का जो है तो समाज में काम करने वाले नेतृत्व को आदरणीय शरद चंद्र पवार साहब ने, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे जी ने यहाँ पर जो है तो बहुत बड़ी जिम्मेदारी दी है. महाराष्ट्र का इनको प्रवक्ता बनाया है. हमारे अल्पसंख्यक विभाग की जानिब से और पूरे राष्ट्रवादी कांग्रेस परिवार की जानिब से मैं जो है तो भीमराव हत्ती अम्बेरे साहब को जो है तो दिलों की गहराई से मुबारकबाद देता हूं और उनसे ये आह्वान भी करता हूं कि जिस तरीके से इस देश के अंदर एक नफरत की राजनीति और जो है तो सामाजिक सलों का बिगाड़ने का जो है तो ये विरोधी पार्टियों ने एजेंडा बनाया है, आपके जो है तो शिव शाहू फुले अम्बेडकर विचारधारा से इन तमाम जो है तो ताकतों का जवाब देंगे ताकत से और अल्पसंख्यक समाज को और दीगर समाज को न्याय देने की जो है तो भूमिका रखेंगे. इसीलिए मैं जो है तो आपको फिर से मुबारकबाद देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. आपल्या संभाजीनगरमधून, मराठवाड्यामधून आपल्या दादाला हा जो मान मिळालेला आहे, तर या दादानं ज्या ज्या वेळेस आपल्याला हाक दिली, सामाजिक न्याय विभागाचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी ज्या ज्यावेळी हाक दिली, जे आपण भीमराव दादा हत्ती आंबेरे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाली त्याबद्दल सर्व सत्काराला आपण उपस्थित आहोत. भीमराव दादा हत्ती आंबेरे यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत झंझावात आणि प्रेरणादायी आहे. विविध समाजामध्ये भांडण असो, तंटा असो, दोन समाजामधले वाद असो, ते वाद मिटवण्याचं काम आणि त्या जोडप्याचं विवाहाचं काम हे भीमराव दादांनी अत्यंत कसोशीनं आणि गेल्या 2 दशकापासून त्यांचं कार्य चालू आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी काम सुरू केल्यानंतर पक्षांना त्यांची भूमिका आणि जबाबदारी ही निश्चित केली आणि खरोखरच मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. खरोखरच प्रवक्ता या पदाच्या या भूमिकेमध्ये ते देशाला आणि राज्याला हे संबोधित करतील आणि तेवढ्या पाठबळाचं, तेवढ्या शक्तीचं नेतृत्व हे आपल्यामध्ये आहे आणि आपल्या संभाजीनगरला तो मान मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम भीमराव दादाचे खूप 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 अभिनंदन. आणि आजचे सत्तामूर्ती आणि आमचे आदरस्तंभ भीमराव दादा हत्ती आंबेरे
यांची आज सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांची प्रदेश प्रवक्ता म्हणून जी निवड झाली त्याबद्दल आम्ही पर्सनली त्यांना शुभेच्छा दिल्या, वैयक्तिक भेटून पण दिल्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण त्यांना देत आहे आणि खूप चांगली जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आपल्या मराठवाड्यातला आणि विशेष करून इथलं संभाजीनगरचे जे काही आवाज आहे तो वरच्या लेवलपर्यंत जाईल आणि ते आपले जे काही प्रश्न असतील ते लवकर सुटतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील असे एवढे शुभेच्छा. नियुक्ती झाल्याबद्दल आपण सर्वजण जमा झालेलो आहोत. दादांचं कार्य नवपिढीसाठी नवयुवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे वाचनालय, त्यांच्या शहरामध्ये भरपूर IAS अधिकारी म्हणा, अधिकारी FPC म्हणा, FPC तर्फे अधिकारी झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण अजून पुढं आपल्या पक्षाची वाटचाल पुढे चांगल्या प्रकारे होईल अशी मी ग्वाही देतो. माहिती होऊ शकतो.